आज आम्ही कोर्टामध्ये बाहुली प्रकरणामधले आरोपी प्रोड्यूस केले होते. आम्ही त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती. त्यांचे वकील आणि सरकारी वकील आणि आम्ही केलेल्या युक्तिवादानंतर आम्हाला माननीय हुजूर कोर्टाने 18 तारखेपर्यंत रिमांड दिलेला आहे. म्हणजे 3 दिवस आम्हाला रिमांड भेटलेला आहे त्यांचा पुढील तपासाकरिता. धन्यवाद. काय तपास करण्यात आली होती? आम्ही तपासासाठी त्यांनी ज्या हे गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं आहेत, वाहनं आहेत किंवा इतर जे त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या अटकेसाठी आम्हाला त्यांची कस्टडी गरजेची आहे. आणि मेन म्हणजे जो गुन्हा घडला त्यावेळेस त्यांचे सोन्याची चैन आणि मोबाईल ह्या मौल्यवान वस्तू देखील त्यांनी काढून घेतलेल्या आहेत. त्याची रिकव्हरी महत्त्वाची आहे असं सांगितलं होतं. त्या अनुषंगाने कोर्टाने आम्हाला 3 दिवसाची रिमांड दिलेली आहे. आरोपींना जी वेळ होती त्याच्यामध्ये त्यांनी 24 तासाच्या आत हजर 24 तासाच्या आत हजर केलं नाही. हे काय होतं? नाही, आपण त्यांना अटक केल्यानंतर 24 तासामध्ये कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे. त्यांनी त्यांची वकिलांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे की त्यांना नाही का अरेस्ट करताना आपण त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली नाही किंवा काय, पण आपण त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पूर्ण पालन केलेलं आहे आणि आपण नेक्स्ट याला त्याचं उत्तर देऊ. त्यांनी असं म्हटलं की अनेक आरोपी जे आहेत ते घटनास्थळावर नव्हते, पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरून उचललं, कोणाला शेतावरून उचललं. या प्रकरणाशी संबंध नसताना त्यांना ताब्यात रिमांड जी आहे ती त्याच तपासासाठी घेतलेली आहे. रनिंगमध्ये ऑफेन्स घडलेला आहे. जे फुटेज आलेलं आहे ते फक्त बाईकवरच्या मुलांचे चेहरे क्लिअर झालेले आहेत किंवा जे फुटेजमध्ये आलेले आहेत त्या गाडीमधून उतरलेले लोक आहेत, त्या गाडीमध्ये कोण कोण होते, काय होते त्यांचीच सांगड घालायची आहे. आरोपी आहेत त्यांच्यापैकी काही आरोपींवर पूर्वश्रमीचे गुन्हे आहेत. ते सांगणार किंवा ते काय बोलतात त्यांच्यामध्ये लिंकअप करणं आणि त्यातून अजून आरोपी निष्पन्न होत आहेत का किंवा ह्यांचा सहभाग काय काय होता आणि त्यांची भूमिका काय होती, त्याच्यामध्ये हिस्सा किती होता त्या गुन्ह्यामध्ये, त्यासाठीच आम्ही रिमांड कॉल केली होती. फरार असलेल्या आरोपींवरती सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत. फरार असलेल्या आरोपीपैकी आकाश भोईर याच्यावरती 302चा गुन्हा दाखल आहे घोटी पोलीस स्टेशनला. आणि आत्ता जो आरोपी आणलेला आहे त्यापैकी पण एकावरती मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि दुसऱ्यावरती 307चा गुन्हा दाखल आहे. सर हा 3 जण पूर्वश्रमीचे हे. आम्ही 7 दिवसाची पीसी मागितली होती तर आम्हाला 3 दिवस मान्य कोर्टाने पीसी दिलेली आहे. आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की शिट्टी वाजवणारे यातले नव्हते, मग ते कोण आहेत नेमके? इन्सिडेंट एक पर्यटकासोबत झालेला आहे. ते जे फिर्यादी आहेत ते फिर्यादींनी आहे ना ज्यांच्यासोबत हे चाललं होतं त्यांचं की बाबा तू असा का वागतोयस, शिट्टी का वाजवतोयस किंवा नाही का महिलांना बघून हे का करतोयस, तू युटीज का करतोयस, तर त्यांच्याशी ह्यांचं काहीतरी होणं झालं असतं तर आपण त्याला हे करू शकतो. पण ते न होता हे इतरला आलेल्या ह्यांनीच त्यांच्याशी धक्काबुक्की आणि मारहाण चालू केलेली आहे. मग त्याचा इंटेन्शन काय होता? बरं ते तिथं संपलेलं होतं प्रकरण. मग त्यानंतर परत खाली अडवून त्यांना मारणे, त्यांचा पिछा करणे आणि जे डिस्टन्स आहे ते आम्ही गोंद्यापर्यंत असं सांगितलेलं होतं. आम्ही कुठेही 30 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर म्हणलं नव्हतं. टोल नाक्याच्या पुढे गोंदे गावापर्यंत झालेलं आहे. फिर्यादमध्ये पण तेच नमूद आहे. त्याचा विपर्यास तिथे ते कोण आहे सर? ते आरोपी कोण आहे? हे नाही, ते नाही आहेत. ते म्हणजे नाही का ते अननोन आहेत. फिर्यादींना परत ते त्या ह्याच्यामध्ये पण दिसलेत की नाही दिसलेत हे ओळख परेडमध्ये आता होईल की हे कोण यांच्यापैकी कोण होते किंवा काय. सर फिर्यादीने मागणी केली की त्यांना मकोका लावावा त्यांच्यावरती, याबाबत काय कारवाई होती? आता यामध्ये मकोकाच्या ज्या अटी तरतुदी आहेत आणि ह्यांचे गुन्हे आहेत पूर्वश्रमीचे ते संपूर्ण लाईनअप करून जर मकोका लागत असेल तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. सर इगतपुरीमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत, आपण पुढे कशी खबरदारी घेणार अशा घटना? आम्ही इगतपुरीला आधीपासूनच पर्यटक हब म्हणून बघतोय आणि तिथे प्रत्येक वेळेस आहेत ना आमच्याकडून पोलीस बंदोबस्त दिला गेलेला आहे. त्या दिवशी पण पोलीस बंदोबस्त होता. पण जे आरोपी आहेत हे स्थानिक आहेत, त्यांनी बरोबर विरळ लोकवस्ती आहे अशा ठिकाणं बघून त्यांची गाडी अडवली आणि नंतर ते पुढे त्यांना नाही का मारहाण केला, पिछा केला. हा भाग झालेला आहे. जिथे जो मेन ठिकाण आहे त्या ठिकाणी आहेत ना पुरेसा पोलीस बंदोबस्त होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.